पनवेलमधील कुंडेवाहळ गावामध्ये चोरांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे। शनिवारी पहाटे 3च्या सुमारास जेव्हा सर्व गाढ झोपेमध्ये होते तेव्हा चोरांनी घरामधील सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केला। एकूणच एकाच वेळी कुंडेवाहळमधील 8 घरांमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे। एका घरातील 20 तोळे सोने, 25 तोळे चांदी आणि 80,000ची रोख रक्कम घेऊन चोर फरार झाले आहेत। या घटनेतील पीडित परिवारातील सदस्यांनी या घटनेविषयी माहिती दिली। 6 वाजता आमची आई उठली ना, तेव्हा आईने दरवाजा बघितला, खुल्लाच दरवाजा, टाळा लावलेला, तर खुल्लाच दरवाजा, बाहेर असे डब्बे वगैरे सर्व टाकलेले, साध्या वस्ती वगैरे अशा फेकलेल्या होत्या ते। म्हणून आई आतमध्ये गेली, बघितलं तर कपाट सर्व हे केलेलं। आईने पहिले कपाटात बघितलं काय काय गेलं काय काय नाही, तर पूर्ण पैसे नेले, दागिने नेले, चांदीच्या वस्तू सर्व नेल्या त्यांनी। मी हॉस्पिटलमध्ये होती, मुलीची डिलिव्हरी झालेली। मला 6:30 वाजता फोन केला, मी तिकडनं इथं आली, बघते तर इथं सर्व पोलीस वगैरे आलेले होते। सोनं 20 तोळा गेला, कॅश 80,000 होते आणि दागिने 20 तोळे होते, चांदी जवळजवळ 20-25 तोळे चांदी होती। पण असं जर सगळ्यांनी सहकार्य केलं, एवढे जण तुम्ही आमच्याकडे आलात, सर्वांनी जर सहकार्य केलं तर आम्हाला आनंदच होईल ना, बाबा आमचं गेलं ते आम्हाला या लोकांनी मिळवून दिलं आम्हाला। या सर्व घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या चोरांना पोलीस कधीपर्यंत गजाआड करू शकतील याकडे आता सर्वांचे लक्ष आहे।